cases. Also, now this is your app. Okay, you can, let's say, change the content. If you have, let's say, multiple reports, अजून reports असतील तर you can add over here. Then you can control the audiences, who can see, who can not see. Okay, तर हे आपण पाहिले, राईट. आपण रिपोर्ट 2 डिलीट केला होता म्हणून लेट्स से जर परत इथे हे केलं रिपोर्ट 2 मध्ये, सो आय सिम्पली डू रिपोर्ट 1 मध्ये कोणतं 15, राईट. सो रिपोर्ट 2 मध्ये मी इथे करतो, लेट्स से नेम चेंज करतो, रिपोर्ट 2. ओके, आणि याच्यामध्ये आय लेट्स से 17च्या ग्रुपला 15चा डेटा दिसायला नाही पाहिजे, सो आय कॅन डू दिस थिंग. अँड ज्यांना पण लेट्स से इफ आय ऍड दिस थिंग, आता तुम्ही म्हणत असेल ऍड होतच नाही, लेट्स से मेल आय डी होता, ओके. अँड इफ आय ऍड इट ओव्हर हिअर, लेट्स से तुम्ही तुमचं ऍड करू शकता आणि मी इथे एंटर केलं तर बघा माझं नेम येतं. तसं स्पेसिफिकली तुमचा जो पण डोमेन नेम असेल सेम, तुम्ही जे एंटर कराल तर तुमचं येऊन जाईल. ओके, सो तुम्ही करू शकता. नो, यू कॅन कंट्रोल द ऍक्सेस ना. ऍक्सेस का? हा, म्हणजे ऍक्सेस एडिट करू शकतो का रिपोर्ट? हो, रिपोर्ट एडिट करू शकतो. हा, हो. म्हणून मग जेव्हा आपण इथून जेव्हा लेट्स से काही तुम्ही चेंजेस केले आणि जेव्हा तुम्ही पब्लिश म्हटलं तेव्हा तो विचारतो की डू यू वॉन्ट टू रिप्लेस, तर तुमचे ते अपडेटेड चेंजेस विल बी रिफ्लेक्टेड इन युअर रिपोर्ट. ओके, ठीक आहे. हा, तर मग मी काय म्हणतो, तर इथून तुम्ही लेट्स यू कॅन एडिट युअर ऑडियन्सेस, ठीक आहे. अँड नेक्स्ट तुम्ही म्हणणार अपडेट ऍप, जे जे पण चेंजेस तुम्ही करताय, अँड इफ यू वॉन्ट टू सेंड इट टू समवन, ठीक आहे, तर इथे अपडेट ऍप करणं गरजेचं आहे. ओके, आणि मग जर मी इथे गेलो अगेन, तुम्ही ज्यांना सेंड करताय, येस येस श्रेष्ठ. Sir, this Sir, this on-premises gateway is on-premises not gateway is working. not working. Yeah, we'll do that. Just we'll finish off this row level security now. After that, Okay, you sir. can show me. We'll check it because this will be requiring a bit of time. Okay? Right. Right. Yeah. तुमचा ऍप तुम्ही ऍक्सेस करू शकता, राईट. ऍप्स तुम्ही इथून पण ऍक्सेस करू शकता. ऍप सेक्शन आहे इकडे. आता मी करंटली ऍप ओपन केला म्हणून ऍप सेक्शन दिसत नाही, बट ओपन नसेल तर लेट्स से मी वर्कस्पेस मध्ये गेलो. ओके, आणि जर मी इथे हा इथे ऍप आहे बघा, इथे ऍप्स मध्ये तुम्ही गेले की युल सी लिस्ट ऑफ ऍप्स. लेट्स से इथे मला माझं दिसतंय. जर इफ से फॉर एक्झाम्पल जर तुम्ही जनरेट केलंय ऍप आणि मी इथे गेट ऍप्स मध्ये जाणार गेलो, तर इथे मला तुमचं पण जे पण जनरेटेड ऍप आहे तो दिसतो. ओके, ठीक आहे. सो विथ दिस आपण स्टार्ट करूयात आजच्या लेक्चरला. ओके, नाव लेट्स से एक अशी सिच्युएशन आहे ज्याच्यामध्ये आपण एक अशी सिच्युएशन आहे ज्याच्यामध्ये लेट्स से तुमची एक MNC आहे. ओके, अँड यू हॅव लेट्स से ऑफिसेस इन मल्टिपल कंट्रीज. ओके,
say for example 5 countries. इथले सगळे 5 countries. Okay, now you have to send a data to let's say a Power BI developer in Australia. तर तुम्ही त्याला फक्त ऑस्ट्रेलियाचाच डेटा दाखवायचा, बाकी कोणता दाखवायचा, राईट? बाकी का दाखवायचं लेट्स से फॉर एक्झाम्पल. असे पण असतं ना की जर ऑस्ट्रेलियाचा आहे डेव्हलपर तर त्याला बाकीची गरज पण नाहीये. तो जर तसं करायचं असेल तर आपण काय करू शकतो? So याला आपण म्हणतो रो लेवल सिक्युरिटी आहे. नाव रो लेवल सिक्युरिटी जसं आपण इनिशियली डिस्कस केलं होतं त्याचे 2 टाइप्स आहेत, स्टॅटिक आणि डायनॅमिक. ठीक आहे, तर स्टॅटिक आणि डायनॅमिक आपण बघूया. पहिलं स्टॅटिक बघू. ओके, ठीक आहे, स्टॅटिक राईट. तर लेट्स से मी पहिलं एक रोल क्रिएट करतो. आता मला कंट्रीमध्ये फक्त आपण बघूया लेट्स से ऑस्ट्रेलिया पाहिजे. ठीक आहे, तर मी काय करणार, इथे मॉडेलिंग सेक्शन. ओके, आय विल गो इनटू मॉडेलिंग सेक्शन. ठीक आहे, इथे बघा एक ऑप्शन आहे मॅनेज रोल्स. ओके, मी जाणार मॅनेज रोल्स मध्ये. इथे असं ओपन होत आहे, राईट? मी इनिशियली क्रिएट केलंय, तुम्ही इथून रिमूव्ह पण करू शकता. ठीक आहे, लेट्स से मी इथून रिमूव्ह केलं. मी इथं क्रिएट म्हणणार, राईट? क्रिएट मध्ये लेट्स से मी टाकतो ओके. नाव इन ऑस्ट्रेलिया माझे कंट्री कोणत्या टेबलमध्ये आहे? अगेन जसं मी तुम्हाला काल सांगितलं, आपण वी कॅन डू फॉर मल्टिपल लेट्स से डिफरंट टेबल्स अकॉर्डिंग टू युअर रिक्वायरमेंट. जर आपल्याकडे डिपार्टमेंट्स असतील, फॉर एक्झाम्पल इफ देर इज अ लार्ज ऑर्गनायझेशन, ठीक आहे, मल्टिपल डिपार्टमेंट्स, इफ यू जस्ट वॉन्ट टू सेंड द डेटा ऑफ फायनान्स डिपार्टमेंट टू ओनली द फायनान्स डिपार्टमेंट, बाकीच्या डिपार्टमेंटला, आणि युजली तसं फॉलो असतं, राईट? एक डिपार्टमेंटचा जे पण डेटा आहे तो दुसऱ्याला जर रिक्वायर्ड असेल तरच दाखवतात, असं दाखवत नाही. सो तशी पण काही रिक्वायरमेंट असेल तर तुम्ही हे लेट्स से रो लेवल सिक्युरिटी यूज करू शकता. ओके, म्हणजे समजा इन शॉर्ट मी पॉवर बीआय डेव्हलपर आहे. ओके, माझ्याकडे 5 डिपार्टमेंट आहे कंपनीमध्ये. ठीक आहे, फायनान्स, लेट्स से सेल्स, दोनच पकडा, फायनान्स आणि सेल्स. ठीक आहे, आता मला फायनान्सच्या डिपार्टमेंटचं जे पण आहे लेट्स से स्टॅटिस्टिक, मी एक रिपोर्ट बनवला, मला फक्त फायनान्सला दाखवायचं, तर त्या केसमध्ये आपण रो लेवल सिक्युरिटी यूज करू शकतो, राईट? कारण फायनान्सचा डेटा सेल्सला दिसणं इट इज नॉट रिक्वायर्ड, आणि तसं सेल्स सेंड पण नाही करत. ओके, या कम्प्लायन्सेस असतात, राईट? सो लेट्स से आता मी इथे टेरिटरीमध्ये आपला कंट्री वाईज आपण करतो. इथे मी 3 डॉट्स वर क्लिक करणार आणि आय से ऍड फिल्टर. ओके, इथे तुम्हाला हे दिसत आहे कॉलम्स. मी करणार लेट्स से कंट्री. ठीक आहे, इथे एक डॅक्स येतो. आता इथे मी फक्त फिल्टर टाकणार ऑस्ट्रेलिया. फक्त लेट्स से तुमचा जो नेम आहे तो सेम ठेवा, स्मॉल ए नका किंवा असं डिफरंट नाही, इट शुड बी सेम. ओके, आणि हे मी टाकलं, त्याच्यानंतर आय सिलेक्ट दिस व्हेरीफाय म्हणून. ओके, हे व्हेरीफाय झालं, नंतर मी सेव्ह म्हणतो. ओके, नाव लेट्स से आता मला जेव्हा तिकडे पब्लिश करायचं, ठीक आहे, कन्सिडर आपल्या एक दुसरा माणूस आहे जो ऑस्ट्रेलियामध्ये, आणि मला सेंड करायचा तो रिपोर्ट ऑस्ट्रेलियाच्या व्यक्तीला. ओके, मी इथे व्ह्यू मध्ये जाणार, राईट? आय से व्ह्यू आणि इथे ऑस्ट्रेलियावर क्लिक करणार आणि म्हणणार ओके. ठीक आहे, आता हा जो डेटा मला दिसतोय, हा जेवढा डेटा आहे इकडे, बाकी दुसऱ्या टेबलमध्ये जरी मी गेलो, तर दिस इज फॉर ऑस्ट्रेलिया. ठीक आहे, हे ऑस्ट्रेलियासाठी आहे. आता तुम्ही मला ऑस्ट्रेलियासाठी कसं आहे, लेट से मी एक स्लाइसर घेऊन बघतो आणि याच्यामध्ये कंट्री काय दिसतंय, फक्त ऑस्ट्रेलिया, राईट? ठीक आहे, डिलीट करतो स्लाइस. ओके, ऑनलाईन समजतंय? ओके, ठीक आहे. आता जर लेट से मला हा जो रिपोर्ट आहे हा मला सेंड करायचा, इथून मी स्टॉप व्ह्यूइंग केल्यावर डिरेक्टली मला लेट से बॅक टू ऑल कंट्रीज विल बी विजिबल. ओके, आता जर मी इथे पब्लिश मध्ये गेलो, आय से सेव्ह.
ठीक आहे. आता बघा इथे जे पण तुम्ही म्हणताय ना अपडेट, सो इथे ऑप्शन येतो राईट रिप्लेसचा. तर मी रिप्लेस केलं तर तो तिकडे अपडेट होऊन जाईल. कुठे? सर्व्हिसेस मध्ये. ओके. का? कारण आपण इथून अपडेट करतोय ना रिपोर्ट. ओके. अपडेट होऊ द्या पण सर्व्हिसेस. ओके. आणि मी इथे जाणार सर्व्हिसेस मध्ये, लेट्स से वर्क स्पेस मध्ये जातो. ठीक आहे. इथे तुम्हाला कंट्री ऑल दिसू द्या, पण सिमॅन्टिक मॉडेल मध्ये मी जाणार. ठीक आहे. इथे सिक्युरिटी मध्ये जाणार. सिक्युरिटी. ओके. इथे बघा ऑस्ट्रेलियाचा क्लिक झाला. जर मी इथे लेट्स से इथे मी माझा इमेज टाकतो जो टेम्पररी वाला आहे. झिरो याच्यासाठी दिसतंय, RLS ते डायनॅमिकचं यांनी क्रिएट केलं होतं. झिरो याच्यासाठी दिसतंय कारण आय हॅव नॉट असाइन टू एनी मेंबर. ओके. लेट्स सी. मी इथे कॉपी करतो. हा माझा टेम्पररी मेल आहे. ठीक आहे. जर कोणाचा असेल दुसरा, हा डोमेन नेम आहे का कोणाकडे दुसरा ज्याचं वर्किंग आहे? नाही. ओके. ठीक आहे. जर असतं तर त्यांना लेट्स से मी इथे ईमेल ऍड्रेस टाकला असता. आता समजा मी इथे बघा इथे माझं येत आहे कारण दॅट इज प्रो अकाउंटचं. इथे ऍड म्हटलो की इथे 1 आलं. नंबर ऑफ जेवढे तुमचे असतील लेट्स से लोक, आता समजा मी ऑस्ट्रेलियाचा आहे म्हणून मला फक्त ऑस्ट्रेलियाचाच दिसणार जर मी सेंड केलं. ठीक आहे. आणि मी इथे सेव्ह म्हणालो. तर असं तुम्ही मल्टिपल कंट्रीजला करू शकता. लेट्स से आपण अजून एक दुसरा बघूयात. इथे मी म्हणतो स्टॉप व्ह्यूइंग. ओके. ठीक है. Here, this is back to normal, right? This is sale for all the countries. Now I'll again go in modeling. ठीक है. I'll select manage roles. ठीक है. आता दुसरी कोणती कंट्री आपल्याकडे? दुसरी कंट्री लेट्स से फ्रान्स बघूयात आपण. ठीक आहे. तर मी इथे मॅनेज रोल्स मध्ये जाणार. रोल्स कसे क्रिएट करायचे समजतायत का? स्टॅटिक. इथे मी म्हणणार क्रिएट. ओके. इथे लेट्स से मी फ्रान्स म्हणतो इथे. ओके. फिल्टर मध्ये जाणार, ज्या कॉलमचं फिल्टर लावायचं तुम्हाला. इथे ऍड फिल्टर आणि लेट्स से कंट्री. ओके. इथे व्हॅल्यू मध्ये मी टाकणार फ्रान्स. ओके. इथे व्हेरीफाय करायचं पहिलं आणि नंतर सेव्ह. ठीक आहे. नाव अगेन टू व्ह्यू युअर रिपोर्ट इन लेट्स से जो तुम्ही क्रिएट केलाय फक्त फ्रान्स साठी दिसायला पाहिजे, तर इथे चेक कसं करणार? व्ह्यू ॲज मध्ये. ओके. इथे आहे मॉडेलिंग सेक्शन मध्ये, रादर मॉडेलिंग टॅब मध्ये सिक्युरिटी सेक्शन मध्ये बघा इथे व्ह्यू ॲज आहे. राईट. मी इथे व्ह्यू ॲज वर जाणार. इथे बघा फ्रान्स ऍड झालाय आणि मी ओके म्हणतो. तर आता जो पण डेटा तुम्हाला दिसतोय दॅट विल बी फॉर फ्रान्स. ओके. ठीक आहे. नाव अगेन मी काय करतो, मी इथे होम मध्ये जातो आणि इथे म्हणतो मी पब्लिश. सेव्ह. वर्कस्पेस सिलेक्ट. ओके. रिप्लेस. इम्पॉर्टंट पॉइंट हा आहे की जेव्हा पण आपल्याला रोल सिलेक्ट करायचे आहे पॉवर बीआय सर्व्हिस, तेव्हा सिमेंटिक मॉडेल मध्ये सिक्युरिटी. ठीक आहे. रिफ्रेश असो बाकी काही असो आपण सिमेंटिक मॉडेल मध्येच करतो. हे पॉइंट लक्षात ठेवा. लेट से मी इथे सर्व्हिस मध्ये गेलो होता चेक करायला. ओके. इथे वर्क
वर्कस्पेस मध्ये जातो. नाव इथे इथे नाही जायचं, इथे सिक्युरिटीचा ऑप्शन पण नाही. तर रो लेवल सिक्युरिटी जर तुम्हाला लावायचे असेल तर इन दॅट रिपोर्ट जो सिमेंटिक मॉडेल आहे तुमचा त्या 3 डॉट्सवर किंवा त्या ऑप्शन्सवर जाऊन इथे सिक्युरिटी मध्ये जायचं. ओके, डेटा इज अच्छा. आणि अजून ज्यांनी ज्यांनी लेटचे शेड्यूल रिफ्रेश झालंय त्यांचं, त्यांनी चेक केलं का शेड्यूल रिफ्रेश होत आहे का? येस, होत आहे राईट. फक्त मे बी एरर शूट याच्यासाठी झालं असेल की जर तुमचा पीसी तेव्हा ऑफ असेल म्हणून शूट झाला असेल. कारण जनरली कंपनीज मध्ये सर्व्हर डाऊन म्हणजे सर्व्हर बंद नसतो कधी. ठीक आहे, तर आता आपला हा जो आहे दिस इज ऑन डेटा प्रिमाइसेस ना, आपला सिस्टमच आहे म्हणून तो बंद गेला. म्हणून लेट्स से तुम्ही 9चा टाइम द्या सकाळचा आणि सिस्टम ओपन ठेवा, ते ऑटोमॅटिकली रिफ्रेश. ठीक आहे. हा, मोर ऑप्शन्स, आय विल गो इन टू सिक्युरिटी. ठीक आहे, आता बघा इथे फ्रान्स पण ऍड झालाय. ठीक आहे, पण फ्रान्स मध्ये सिम्पल अगेन मी तो मेल आयडी माझा एंटर करतो आणि मी ऍड म्हटलो की नंबर ऑफ जेवढे तुमचे लोक आहेत तेवढे तुम्ही हे करू शकता, तेवढ्यांना तुम्ही सेंड करू शकता. ठीक आहे, स्टॅटिक रो लेवल सिक्युरिटी कळालं सगळ्यांना? येस, तुम्हाला समजलंय? ओके. विथ दॅट अगेन तुम्ही जेव्हा पण हे अपडेट पण करताय ना, हा इथले ऑप्शन समजले ना सगळ्यांना, ते फाईल वगैरे जे आपण काल हे केले होते. मे बी ते एक्सेल फाईल येते, लेट्स से पीपीटी ओपन नव्हतं झालं पण नंतर ते डाउनलोड झालं होतं. इफ आय कॅन शो यू क्विकली. जर तुम्हाला पॉवर बीआयचं लेट्स से प्रेझेंटेशन वगैरे बनवायचं असेल, आता समजा तुम्हाला डॅशबोर्डचं प्रेझेंटेशन द्यायचंय, सिम्पल तिकडे जाऊन एक्सपोर्ट करायचा पीपीटी. ओके, आणि इथे कुठे गेलं पीपीटी, इथे नॉर्मली जरी तुम्ही सिलेक्ट केलं ना, एक पीपीटी जे एक्सपोर्ट आपण करतो, ठीक आहे, तर तुमची डिरेक्टली पीपीटी डिरेक्टली तुमची पीपीटी बनून जाते. ठीक आहे, जेवढे पेजेस क्रिएट केले तेवढे सगळे पीपीटी. ठीक आहे, सो दिस यू कॅन डू जर टाइम नसेल तर. ओके, सिमिलरली पीडीएफचं पण बनतं. ओके, जर तुम्हाला कोणाला पीडीएफ मध्ये शो करायचं असेल तर तुमचा पीडीएफ मध्ये पण डेटा दिसतो. ठीक आहे, जेवढे पेजेस आहेत तेवढे सगळे दिसतात. ओके, ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर स्टॅटिक? येस, कोणाला काही डाऊट स्टॅटिक रो लेवल सिक्युरिटी मध्ये? ओके, तुम्हाला कोणाला डाऊट? एनीवन? नाही? ओके, मी ते स्टॉप व्ह्यूइंग करतो. लेट्स से एक असा इश्यू याच्यामध्ये हा येतो, कारण डायनॅमिक आपण काय यूज करतो, आपण कॅनडा केला, फ्रान्स केला, राईट? तर तुमचा मे बी काय असं लेट्स से रिक्वायरमेंट असेल की कोणत्या युजरला 2 कंट्रीजचा डेटा पाहिजे, कोणता रिजनल मॅनेजर असेल, समजा कॉन्टिनेंटल मॅनेजर असेल, समजा युएस आहे, आपल्या याच्यामध्ये 2 कंट्रीज आहेत, युएसए आणि कॅनडा आहे, राईट? तर त्याला 2 याचं द्यायचं आहे. मग कधी तो म्हटला की एडिट करायचंय, चेंज करायचंय, तर याच्यामध्ये डिफिकल्ट आहे. तुम्ही किती हे बनवणार? म्हणजे लेट्स से तुम्ही जरी मी इथं विवाज म्हटलं तर तुमची एवढी मोठी ऑर्गनायझेशन असेल जिकडे 50 समजा युजर्स आहेत, तर 50 यूज म्हणजे काय म्हणतात, कोणाला ऑस्ट्रेलियाचं द्यायचंय, कोणाला फ्रान्सचं द्यायचंय, ते द्यायला ठीक आहे. एका महिन्याने म्हटलं चेंज करा, परत चेंज करत बसावं लागेल. सो दॅट इज व्हेरी हेक्टिक, राईट? कुणाला दिलंय, कोणाला नाही दिलंय, कोणाला ऍड केलंय, कोणाला नाही केलंय, तर एक रेकॉर्ड पाहिजे. किंवा थोडं सिम्प्लिसिटी आपण कसं करू शकतो, तर त्याच्यासाठी एक डायनॅमिक रो लेवल सिक्युरिटी कम्स इन टू पिक्चर. ओके, तर आपण बघूया डायनॅमिक रो लेवल सिक्युरिटी. ठीक आहे, हा 17चाच आहे, DS 17चा रिपोर्ट बनवत होतो. सो हाच तुम्हाला सेंड करेल. ठीक आहे, लेक्चर झाल्यानंतर चालेल ना? नंतर तुम्हाला काय एडिट करायचं ते करू शकता. वन मोर थिंग, एक पॉइंट आलाय तर डायनॅमिक कडे जाऊ. एक ना 2 गोष्टी लक्षात ठेवा जेव्हा पण तुम्ही रिपोर्ट बनवताय, हे की लेट्स से हे बघा, इथे मी काय केलंय, इथे जेवढे माझे पेजेस आहेत ना ते डिरेक्टली आहे.
म्हणजे लेट्स से इफ यू आर नॉट अ पॉवर बीआय युजर, यू कॅन जस्ट टेल द क्लायंट की हे तुमचे पेजेस आहेत. जर तुम्हाला कोणतं लेट्स से मला न्यूमेरिक रेंजच्या पेजवर जायचं आहे, तर सिम्पल अगेन जे पण बटन्स असतात कंट्रोल प्लस क्लिक. ओके, इथे मी कंट्रोल करणार, क्लिक करणार, तो पेज ओपन होतो. तर तुम्ही असं करू शकता. ठीक आहे, हे कसं करायचं दाखव. सिम्पल इथे इन्सर्ट मध्ये जायचं. ठीक आहे, इथे यू हॅव बटन्स, इथे नॅव्हिगेटरचं लास्ट ऑप्शन, इथे पेज नॅव्हिगेटर. ओके, वेन यू सिलेक्ट ऑन पेज नॅव्हिगेटर, एक डिरेक्टली असं ओपन होतं जिकडे तुम्ही हे करू शकता. ठीक आहे, पेजेस लेट्स यू कॅन नॅव्हिगेट ऑन विच पेज डू यू वॉन्ट टू गो. ओके, हे तुम्ही करू शकता. वन सेकंड इम्पॉर्टंट थिंग, ऑलवेज कीप क्लिअर ऑल स्लायसर्सचं. कारण कधी कधी काय होतं, जर मी इथे क्लिअर ऑल स्लायसर्स केलं की एक, हे तुम्ही ट्राय केलंय का नाही? नाही, ट्राय करा. ठीक आहे, क्लिअर ऑल स्लायसर्स याच्यासाठी की जे पण तुमचे स्लायसर्स लागलेत, कधीतरी कुठेतरी एका पेजवर स्लायसर लागतं आणि तुमचे व्हॅल्यूज चुकू शकतात. राईट, सो इट इज बेटर द सिम्पल. आता समजा मी इथे कंट्री मध्ये काहीतरी सिलेक्ट केलंय, लेट्स से जर्मनी. ठीक आहे, कॅटेगरी नेम मध्ये काय दुसरं सिलेक्ट केलं, लेट्स से बाईक्स. मे बियर मध्ये गेलं काहीतरी 2021. कधी कधी ह्युमन एरर होऊ शकतो, मी एखादा स्लायसर मिस करू शकतो. राईट, सो ते सिम्पल आहे. इथे क्लिक स्लायसरवर जाऊन अगेन कंट्रोल प्लस क्लिक केलं की जेवढे तुमचे स्लायसर्स लागलेत तेवढे सगळे रिमूव्ह होऊन जातील. ओके, झाले सगळे स्लायसेस रिमूव्ह. तर हे दोन ऑप्शन्स ठेवा, दिस विल बी व्हेरी हँडी. ठीक आहे, जेव्हा तुम्ही रिपोर्ट्स बनवता. ओके, विथ दॅट कॉन्टेक्स्ट आपण काय करूयात, डायनॅमिक रो लेवल. तर इश्यू समजला स्टॅटिक मध्ये काय येतं सगळ्यांना. तर मग आपण काय करतो डायनॅमिक मध्ये, सिम्पल एक मी एक्सेल शीट बनवतो. लेट से आता हा माझा आहे, तुमचा दुसरा कोणता असेल ना ईमेल आयडी, तर तुम्ही एंटर करू शकता. नंबर ऑफ ईमेल आयडी जेवढे पण असतील, याच्यामध्ये तुम्हाला काय करायचंय, लेट से आता मला हा माझा ईमेल आयडी, इथे मी कॅनडाचा गेलाय. मला कोण जर म्हटलं की चेंज करा कॅनडाचा फ्रान्स करा, तर मी इथे फक्त व्हॅल्यू चेंज करणार. प्लस माझ्याकडे एक्सेल शीट आहे ज्याच्यामध्ये सगळं मला माहिती आहे, ट्रॅक रेकॉर्ड एक आहे. राईट, प्लस तुम्हाला कोणता ऍड करायचं असेल तर सिम्पल इथे लेट्स से कोणाचं एक सांगा बरं मेल आयडी, जाणार तर नाही रिपोर्ट मध्ये त्यांचा, पण टेम्पररी मेल आयडी, पर्सनल मेल आयडी नाही. कोणाचं डोमेन नेम नाहीये का सेम? तुमचं होतं नाही गेस? ठीक आहे, तुम्ही ट्राय करू शकता ज्यांचं पण डोमेन नेम सेम आहे. सिम्पल बघा, डायनॅमिक रो लेवल सिक्युरिटीचा फर्स्ट स्टेप काय, आपण एक एक्सेल शीट मेंटेन करतो. ठीक आहे, आता लेट्स से आपली रिक्वायरमेंट इज वी वॉन्ट वी आर लेट्स से आपण फिल्टर लावतो ऑन द बेसिस ऑफ कंट्री. राईट, किंवा आपण रिपोर्ट सेंड करतोय टू द पर्टिक्युलर युजर अकॉर्डिंग टू द बेसिस ऑफ कंट्री. तुमच्या इकडे डिपार्टमेंट असलं तर तुमचं डिपार्टमेंट येणार, अजून काही यूज केस असेल त्या अकॉर्डिंग तुम्ही करू शकता. इथे फ्लेक्सिबिलिटी काय भेटते, लेट्स से दुसरा कोणता नंबर, आता फॉर एक्झाम्पल थांबा ते नंतर बघूयात. लेट्स से इथे बघा कॅनडा आणि हा जो आहे मेल आयडी, याला फ्रान्सचा ऍक्सेस आहे. समजा मी दुसरा कोणता तरी मेल आयडी असेल, म्हणजे जर तुम्हाला ऍड करायचं असेल, मे बी दुसरा काहीतरी ऍक्सेस आहे, समजा हा माझा डोमेन नेम आहे. ठीक आहे, आणि विदिन अ डोमेनच तुम्ही करू शकता ना, कोणाला दुसरा आपण ऍड नाही करू शकत. सो इथे समजा असा काहीतरी डोमेन आहे. ठीक आहे, याला मी ऍक्सेस देतोय, लेट्स से अजून कोणती कंट्री, ऑस्ट्रेलिया. ऑस्ट्रेलिया. ठीक आहे, असे तुम्ही अपडेट करू शकता. अगेन तुम्ही पर्टिक्युलर मेल आयडीला मल्टिपल कंट्रीज पण देऊ शकता किंवा सगळे पण देऊ शकता अकॉर्डिंग टू युअर रिक्वायरमेंट. जसं की समजा हा जो आहे माझा मेल आयडी, याच्यामध्ये 2 कंट्रीज, हे आपण बघूयात पॉवर बीआय मध्ये कसं दिसतंय. ठीक आहे, हे असं तुम्ही करू शकता सिम्पल. ठीक आहे, हे समजलं एक्सेल शीट. कोणाला काही डाऊट? नॉर्मल एक्सेल शीट, हा बोला. हा हा, हे मॅन्युअलच केलंय. ही मॅन्युअली याच्यासाठी केली आहे माहितीये का, कारण आता तुम्ही समजा अगेन इथे जर मी पॉवर बीआय मध्ये गेलो, राईट, इथे मॉडेलिंग मध्ये जे पण
मॅनेज रोल्स आहेत. इथून तुम्हाला डिलीट करावे लागतील, काही रोल्स क्रिएट करावे लागतील, तिकडे द्यावे लागतील, राईट. इथे चेंज करण्यात आता तुम्हाला 2-3च दिसत आहेत, पण लेट्स इकडे 50-100 ऑप्शन्स होईल ओव्हर द टाइम. तर ते ट्रॅक करणं म्हणजे इट इज व्हेरी डिफिकल्ट ना, की कोणाला मी काय दिलंय, कोणाला डिलीट करायचंय, कोणाला ऍड करायचंय, कोणाला चेंज करायचंय. मग सिम्पल एक्सेल शीट मध्ये तुम्ही बनवू शकता. हे मी नॉर्मल टाईप केलं इकडे सिरियल नंबर असं, आणि हे नॉर्मल जसं तुम्ही एक्सेल शीट बनवते तशी एक्सेल शीट बनवली फक्त, राईट. मी याच्यासाठी बनवून ठेवली आहे की परत याच्यामध्ये टाइम नको जायला. हा हा तर ती यूज कसे करणार आहोत ते बघू. नॉर्मल एक्सेल शीट क्रिएट केली फक्त सिरियल नेम, जेवढे ईमेल ऍड्रेस आहेत, आणि ईमेल ऍड्रेस इज द मेन थिंग ना, जे आपल्याला लागणार आहे तिकडे पण सर्व्हिसेस. आणि कंट्री, इथे कंट्री जसं तुमची यूज केस असेल, जसं म्हटलं डिपार्टमेंट असेल तर लेटचे त्या त्या ईमेल आयडीला, फॉर एक्झाम्पल फायनान्स, तर लेटचे एकच इन्स्टिट्यूशन आहे, ठीक आहे. त्याच्यामध्ये इकडे डिपार्टमेंटमध्ये काय येणार, फायनान्स, सेल्स, HR, मे बी व्हॉट एव्हर, ठीक आहे, जे तुम्हाला ज्या डिपार्टमेंटला पाठवायचं. नाव विथ दिस क्रिएटेड मी काय करणार, सिम्पल आता ही मला इम्पोर्ट करावी लागेल पॉवर बीआय मध्ये. येस, कारण ही पॉवर बीआय मध्ये जेव्हा आपण इन सिम्पल जेव्हा रिलेशन बनवू तेव्हाच जाणार ना, असं ऑटोमॅटिक कशी जाणार. ओके, तर अगेन आर युजल प्रोसेस, मी पॉवर बीआय मध्ये जाणार, ठीक आहे. मी इनिशियली केली आहे ही, बट ठीक आहे मी दाखवतो. सिम्पल गेट डेटा, एक्सेल वर्कबुक आहे आपली, एक्सेल वर्कबुक, ठीक आहे. त्याचं लोकेशन जिकडे आहे, आय सिलेक्ट द लोकेशन, ही आहे, ठीक आहे. RLS नेम आहे, आणि मी ओपन म्हणणार. ठीक आहे. इथे मग तुम्ही सीट सिलेक्ट करायची कोणती आहे, रिव्ह्यू दाखवतो आणि लोड म्हणणार. काय ट्रान्सफॉर्मेशनची गरज नाही, जर काय असेल तर तुम्ही करू शकता, पण डायरेक्ट मी लोड हिट करणार. ओके, जर लोड म्हटलो की तुमच्या डिरेक्टली मॉडेलिंग सेक्शन मध्ये तो येतो, ठीक आहे. असं नॉन, हे तर माहिती आहे ना, काही विसरले नाही ना. हा, ठीक आहे. म्हणजे असं फर्स्ट टाइम बघितलं सारखं काय करू, मला टेन्शन येत आहे. ठीक आहे, आणि सिम्पल मग त्यानंतर विथ दिस टू दिस आपण फिल्टर लावतो, हे असं ड्रॅग करून, तसं सेम फिल्टर लावलंय. फक्त आता बघा कंट्री आहे, इथे पण कंट्री आहे, कंट्री रिपीट होणार, राईट. तर रिलेशनशिप कोणतं येणार, एनीवन, राईट, मेनी टू मेनी. जर मी प्रॉपर्टीज मध्ये गेलो बघायचं, रिलेशनशिप मेनी टू मेनी. ओके, फक्त याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, लेट्स से फिल्टर डायरेक्शन बोथच्या जागी आपण लेट्स से आपण हे ठेवू की RLS म्हणजे हा जो आहे आपला एक्सेल शीट त्या कंट्री पासून टेरिटरी मध्ये जाणार, ठीक आहे. तर ही आपण डिरेक्शन ठेवू. आणि मेनी टू मेनी, नाव इन दिस केस आय नो की मेनी टू मेनी मध्ये काय इश्यू येऊ शकतात किंवा मी हँडल करू शकतो, म्हणून मी मेनी टू मेनी सिलेक्ट करतो. ओके, असं सिम्पल मेनी टू मेनी आपण रिलेशनशिप बनवली त्याची, ठीक आहे. इथपर्यंत क्लिअर. ओके, ठीक आहे. नाव तुम्ही लॅपटॉप करताय ना, तर नाही, नाही करते, अच्छा ठीक आहे, नो इश्यूज, बघून घ्या. सिमिलरली मी काय करू शकतो, मॅनेज रोल्स मध्ये ती जी आहे तो जो टेबल आहे, राईट, हा टेबल नॉर्मली बघा मी क्रिएट करून डिरेक्टली RLS म्हणू शकतो. लेट्स से RLS मी आता 1 म्हणतो. ओके, आता मी जे एंटर केलं तर ह्याला RLS 1 आहे, राईट. इथे मी काय करणार, फिल्टर कुठे लावणार आता, RLS मध्ये लावणार. का, कारण डायनॅमिक गोष्ट कोणती आहे तुमची, तुमची एक्सेल शीट RLS ची चेंज होते. तिथं फक्त एक्सेल शीट आहे नेम म्हणून. व्हॉट आय मीन टू से, याच्यावर कंट्रीचं लावणार, कारण ईमेल ऍड्रेस अकॉर्डिंग तुमचे लेट्स से ईमेल ऍड्रेस पण चेंज होतात, पण तुमचे कंट्रीज तिकडे चेंज होत आहेत ना, म्हणून मी इथे कंट्रीवर लावणार. आणि मग त्या कंट्रीमध्ये मला जे व्हॅल्यूज टाकायचे ते मी टाकू शकतो, राईट. लेट्स से जसं इथे आपण RLS बनवली,
ठीक आहे, इथे RLS ला फिल्टर लागलाय. आता हे काय ईमेल ऍड्रेस इज इक्वल्स टू युजर बघूया. नाव देर इज अ टॅग्स नोन ॲज युजर प्रिन्सिपल नेम. ठीक आहे, तर मी सिंपल जाणार, इथे न्यू मेजर सिलेक्ट करणार. ओके, आणि मी इथं म्हणतो वन म्हणतो. ठीक आहे, आणि मी यूज करणार युजर प्रिन्सिपल नेम. युजर प्रिन्सिपल नेम तुम्हाला काय देतो माहितीये का, जो पण करंटली तुमचा सिस्टम आहे, जो पण ऍड्रेस आहे तो तुम्हाला देणार. लेट्स सी कसं. मी एंटर दाबतो. ओके, अँड मी इथे कार्ड व्हिज्युअल घेतो. युजर वनला मी इथे केलं ड्रॅग. आता हे मला काय देतंय, म्हणजे हा डेस्कटॉपचा आयडी देतोय आणि म्हणजे पूर्ण जो पण माझा सिस्टम आहे त्याची इन्फॉर्मेशन देतोय. दॅट दिस सिस्टम इज बीन युज्ड बाय दिस युजर. ठीक आहे, ओके, समजलं युजर प्रिन्सिपल नेम. तर जेव्हा आपण हे तिकडे देणार ईमेल ऍड्रेस मध्ये, म्हणजे काय, लेट से मी कॅनडा आणि फ्रान्सचं दिलं एका डेव्हलपरला, तो ज्या सिस्टमवर असेल जेव्हा आपण डायनेमिक करणार त्याचं इकडं युजर प्रिन्सिपल नेम येणार. म्हणजे ईमेल ऍड्रेस चेंज होत आहेत. नाही समजलं, सिस्टमवर एका वेळेस एकच माणूस यूज करणार ना, म्हणजे सिस्टम तर एकच असणार ना एका वेळेस. हो, तर आपण ईमेल ऍड्रेस ऍड करणार. इथे इथे नाही, आपल्या सिस्टमवर नाही, त्यांच्या सिस्टमवर तो ऍड्रेस येणार. कारण आता समजा तुम्ही ऑस्ट्रेलियामध्ये राईट, तर मी तुम्हाला जर ऑस्ट्रेलियाचा सेंड केला तर तुम्हाला तुमचा सिस्टम नंबर दिसणार ना. तर सिस्टम तर एकच असणार, दोन सिस्टम कनेक्ट नाही करू शकत ना आपण ऍट अ टाइम. ओके, तर आता मी काय म्हणतोय, कोणता डायनेमिक कॉलम आहे माझा, लेट्स से तो पण ईमेल ऍड्रेस आहे. ओके, तर मी इथे काय केलंय मॉडेलिंग सेक्शन मध्ये, एक मिनिट, एकच मिनिट. हॅलो हॅलो, येस देव. Actually, I'm in a lecture. I'll just tell Vaibhav to give you a call. Yeah. एक मिनिट द्या. ओके, तर कोणत्या पॉइंटवर होतो आपण. हा, हे युजर प्रिन्सिपल नेम. तर मी काय केलं इथे, इथे मी मॅनेज रोल मध्ये ना सिंपल आपण क्रिएट करतो तसं ते क्रिएट केलंय राईट. आणि इथे मी काय टाकलंय माहितीये का फिल्टर मध्ये, ईमेल ऍड्रेस इज इक्वल्स टू युजर प्रिन्सिपल नेम. वाय, कारण तुमचं जे पण युजर प्रिन्सिपल नेम आहे ते तिकडे चेंज होणार त्याच्या सिस्टमवर राईट. कशाचं, याचा यूज याच्यासाठी आहे, कारण हे जे युजर प्रिन्सिपल नेम तुम्हाला जे इकडे दिसतंय ना, हे जेव्हा तुम्ही पॉवर बीआय सर्व्हिस मध्ये ओपन कराल तिकडे ईमेल ऍड्रेस दिसतो. बघूया नेक्स्ट स्टेप आहे. ठीक आहे, पण बघू. पण जस्ट आता असं समजा, आता समजा मी काय केलंय इथे RLS मध्ये,
इथे जर मी व्ह्यू ॲज लेटचे RLS केलं, राईट, तर मी RLS मध्ये काय सिलेक्ट केलं होतं, लेटचे मी काय सिलेक्ट केलं होतं बघू. ठीक आहे, आणि मी ते जर स्लायसर सिलेक्ट केला, मी ऍक्च्युली लेटचे मी कंट्रीचं टाकतो, तर मी 2 कंट्रीज सिलेक्ट केले होते, सॉरी जर्मनी केलं होतं, तर तो फक्त जर्मनीचा डेटा दाखवतोय. ओके, थोडं समजतंय का, वरून चाललंय? येस, दिवाळीची सुट्टी नव्हती यायला पाहिजे ऍक्च्युली, पण ठीक आहे. अच्छा, नाही म्हणजे सगळ्यांसाठी म्हणतो, थोडस लिंक तुटली ना. ठीक आहे, तर मी सर्व्हिस मध्ये जाऊन बघतो काय चेंजेस आहेत. मी ते, हा, इथे बघा, जर मी पेज 2 वर क्लिक केलं ना, तर मला काय दिसेल बघा. मी तुम्हाला काय म्हंटलो, जो युजर नेम होता तो इथे काय दिसतोय, हा, ईमेल ऍड्रेस दिसतोय, राईट. तर हे ईमेल ऍड्रेस याच्यासाठी की जेव्हा आपण ती लेट्स से RLS मध्ये डायनामिक जे पण आपण सिलेक्ट करणार, जेवढे पण हे देणार, ते तिकडे जेव्हा त्या म्हणजे ज्या माणसाला सेंड करतो त्याच्या इकडे मेल आयडी आहे, म्हणून आपण तिकडे ईमेल ऍड्रेस मध्ये युजर प्रिन्सिपल नेम केलंय, कारण दॅट विल बी चेंजिंग. हा, ते डायनामिक आहे, म्हणून तिकडे आपण डायनामिक एक क्रिएट केलं. नाही, ऑटो सेंड याच्यासाठी नाही होणार, कारण जर तुम्ही शेअरिंगच्या ऑप्शन मध्ये बघितलं ना, जर तुम्ही जसं म्हणताय लेट्स से ईमेल ऍड्रेस काहीतरी चेंजेस आले, तर तो नावच येणार नाही ना शेअरिंगच्या ऑप्शन मध्ये. नाही, म्हणजे मी तुम्हाला काय म्हणतो, तुमच्या लेट्स से तुमच्या ऑर्गनायझेशन मध्ये तो ईमेल आयडीच नाही, जसं तुम्ही म्हणताय काय चुकलं, तर तो त्याचं नाव शोच करणार नाही. प्लस जर दुसरा कोणता तरी तुम्ही लेट्स से फॉर एक्झाम्पल तुमचं नाव काय, भाग्यश्री, लेट्स से भाग्यश्री 1 समथिंग डोमेन नेम, त्याच्या जागी कोणीतरी 2 केलं, तर जी 2 असेल तुमच्या ऑर्गनायझेशन तिला जाणार. पण जर भाग्यश्री 1 असेल, ते 2 तुमच्या ऑर्गनायझेशन मध्ये पाहिजे तेव्हाच जाणार. हा, आणि त्यांचा हा त्याच्यामध्ये पाहिजे तेव्हा जाणार. ठीक आहे, हे समजलं? काय, कोणता पॉइंट? RLS ची फाईल का घेतली ती ना, बघा, हे एक्सेल फाईल तर समजली, एक्सेल फाईल समजली. त्याच्यानंतर हे समजलं की लेट्स से मॉडेलिंग मध्ये जाऊन आपण फक्त 2 टेबल मध्ये रिलेशनशिप, कारण रिलेशनशिपच नाही तर आपण काय करणार, तर आपण टेरिटरी लुकअप, कारण इथे वी हॅव कंट्री, राईट, तर या 2 जो पण आपण इम्पोर्ट केलाय त्याच्यामध्ये आपण रिलेशनशिप एक हे केली आहे, क्रिएट केली आहे, राईट. सिमिलरली आपण इथे मॅनेज रोल मध्ये जाऊया. इथे मॅनेज रोल मध्ये मी एक RLS म्हणून क्रिएट केलं होतं, ठीक आहे, ज्याच्यामध्ये फिल्टर मी काय टाकलंय, ईमेल ऍड्रेस इज इक्वल्स टू युजर प्रिन्सिपल. ओके, इथपर्यंत क्लिअर? थांबा एक मिनिट, काय पॉइंट राहिला बघू.
हा तर मी काय केलं इथे DAX आय हॅव क्रिएटेड अ DAX युजर प्रिन्सिपल नेम काय देतो की युजर प्रिन्सिपल नेम पॉइंट राहिला माझा युजर प्रिन्सिपल नेम मला काय देतोय युजर प्रिन्सिपल नेम मला लेट्स से युजर प्रिन्सिपल नेम मला काय देतोय की जो पण सिस्टम तो यूज करतोय त्याचा नेम देतोय राईट सो हुएवर इज द एंड युजर हु इज गोइंग टू सी द रिपोर्ट त्याचा इथे सिस्टमचा नेम असतं पण मी जसं तुम्हाला सांगितलं युजर नेम इथे दिसतंय ओके पण जेव्हा आपण सर्व्हिसेस मध्ये बघूयात तेव्हा काय दिसतं जो पण आहे कुठे गेलं सर्व्हिसेस त्याचा ईमेल ऍड्रेस दिसतो पेज 2 मध्ये राईट आता हा माझा टेम्पररी मेल आयडी आहे म्हणून हा इथे दिसतोय नाव चेंजेस बघा कसे करू शकतो आता सिंपल मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगायची राहिली हा. इथे आपण काय केलंय माहितीये का मॉडेलिंग सेक्शन मध्ये इथे थोडस नीट समजा मॅनेज रोल्स मध्ये मी RLS मध्ये इथे फिल्टर काय लावलंय हे इम्पॉर्टंट आहे फिल्टर मी काय लावलंय ईमेल ऍड्रेस इज इक्वल्स टू युजर प्रिन्सिपल नेम वाय आय शो आता करंटली माझ्याकडे सिलेक्टेड काय आहे बघा ही एक्सेल फाईल जर मी ओपन केली हा आहे माझा युजर आयडी बरोबर इथपर्यंत क्लिअर राईट ह्यावाला हा आणि हा दोन सेम आहे राईट म्हणजे कॅनडा आणि फ्रान्स हे दोनच गोष्टी दिसणार हे तरी क्लिअर सगळ्यांना नाही हा बघा हे बघा मगाशी कॅनडा का दिसलं एक सेकंड पॉवर BI ओके याला मी सेव्ह म्हणतो राईट मी इथे जातो एक सेकंड होम मध्ये जातो ओके सॉरी मॉडेलिंग मध्ये ठीक आहे मी म्हणतो व्ह्यू ॲज आणि मी RLS सिलेक्ट करतो आणि आय हिट ओके ठीक आहे काहीतरी व्हॅल्यू झाले नाव इट इज व्ह्यूइंग ॲज RLS ठीक आहे मी तुम्हाला काय म्हटलं कोणते दोन कंट्रीज आहेत कॅनडा आणि फ्रान्स राईट नाव इथे मी पेज 2 मध्ये जातो इथे जर्मनी आहे राईट ओके चेक करू काय आहे अगेन नीट बघा डेस्कटॉपचा जो युजर आहे ना त्याला मी जर्मनी दिले नाव लेट्स से मी काय करतो मी एक 6th कॉलम ऍड करतो ओके हा जो आहे म्हणजे मला फक्त युजर चेंज करायचं आहे ठीक आहे मी इथे सांगा कोणतं टाकू हा त्याला दुसरीच कंट्री टाकते ऑस्ट्रेलिया ठीक आहे सिलेक्ट ऑस्ट्रेलिया एंटर म्हणतो आता तो तिकडे रिफ्रेश होईल स्टॉप व्ह्यूइंग म्हणतो ओके आणि मी आता जातो व्ह्यू ॲज मध्ये राईट हा हा ऑनलाईन पण बघतायत ना हे जर्मनी याच्यासाठी येत आहे कारण बाय डिफॉल्ट मी तिकडे सर्व्हिसेस मध्ये काय केलंय RLS सिलेक्ट केलंय म्हणून हे येते पण बाय डिफॉल्ट तुम्हाला काय दिसतं आता ऑस्ट्रेलिया आणि कॅनडा दिसते का कारण ह्या डेस्कटॉपला मी ते सिलेक्ट केलंय म्हणून ओके तर असं तुम्ही लेट्स से काय म्हणतात तुम्ही अलॉट करू शकता ऍक्सेस इथे मी फक्त चेंज केलंय ना मी बाकी काय केलंच नाहीये इथे जर मी तिसरं टाकलं तर तिसरं गोष्ट येईल जो पण कंट्री आहे तर हे डायनॅमिक समजलं का की आपण ईमेल ऍड्रेसलाच का टाकलंय कारण हा ईमेल ऍड्रेसचा कॉलम आहे ह्याच्यामुळे तुम्ही लेट्स से दुसरा कोणता तरी असेल मेल आयडी जर असता इथे दुसऱ्या कोणाचा तर मी इथे मेल आयडी टाकला असता इफ इट हॅड द सेम डोमेन आणि जी कंट्री टाकली असती त्याला फक्त तोच डेटा दिसतो हम्म, हम्म. होऊ शकतो ना एक्सपोर्ट म्हणजे पण
तुम्हाला काय करायचं एक्झॅक्टली रिक्वायरमेंट? म्हणजे मला माहित नाही की कोण- मग दॅट इज प्रॉब्लेमॅटिक ना. being a new person making I should know this, right? नो बट ऍक्च्युली जे सर्व्हिसेस असतं ना, जनरली जो थोडा इंटरमिडिएट डेव्हलपर असतो ना, तो सर्व्हिसेस हँडल करतो. जनरली जरी तुम्ही ऍज इन समजा फ्रेशर गेला किंवा 1-2 इयर्सचा जरी एक्सपिरियन्स दिला ना, दिस इज सेन्सिटिव्ह थिंग ना, तुम्ही डायरेक्ट क्लायंटला पाठवताय. म्हणजे सो दिस इज एवढं एवढ्या लवकर देत नाही नाही. सर्व्हिसेस. अगेन फ्रँकली स्पीकिंग, पण माहिती असणं इज इम्पॉर्टंट. म्हणजे मी रोल सेंड केले म्हणजे हम्म. आणि मला मी रोल सेंड केला आणि कोणत्या कंट्रीला कोणता ईमेल आला तर ते मग ते तुम्ही स्टॅटिकली हे करू शकता ना, तो स्टॅटिक रो लेवल मध्ये आपण काय हा हा मग हे बघा, तुम्ही जे म्हणताय ना की आय डोंट नो हू, म्हणजे मी कोणाला सेंड केलंय, राईट. तर सिम्पल जर मी इथे वर्क स्पेसेस मध्ये गेलो ना, राईट, कोणकोणत्या कंट्रीजचे ना, हा ते सांगतोय बघा. जर मी सिमॅन्टिक मॉडेल मध्ये गेलो, इथे सिक्युरिटी मध्ये गेलो ना, की इथे रो लेवल सिक्युरिटी तुम्ही कोणाकोणाला लावली. जर मी फ्रान्सवर सिलेक्ट केलं तर मला इकडे नेम्स दिसत आहेत. मल्टिपल तुम्ही ज्यांचे नेम दिलेत तुम्हाला ते नेम्स दिसत आहेत. सिमिलरली लेट्स से RLS. ओके, RLS मध्ये पण जर मी इथे माझंच आहे म्हणून मी दाखवते, दुसरं कोणाचं असतं तर त्यांचं पण नेम आलं असतं तेवढ्या लोकांचं, तर तुम्ही इथून ट्रॅक करू शकता. पण इश्यू हा येतोय फक्त की जे ऍडिशन, लेट्स से डिलिशन, चेंज करायचं सारखं सारखं, त्याच्यासाठी मग आपण डायनॅमिक यूज करू शकतो. येस, ओके. तर हे समजलं का डायनॅमिक लेट्स से रो लेवल सिक्युरिटी काय असते? येस, सगळ्यांना क्लिअर ऑनलाईन? हे बघा, अगेन दिस इज मोर टेक्निकल, थोडंसं ना याला प्रॅक्टिस लागते. ठीक आहे, व्हॉट यू कॅन डू, अगेन थोडंसं डायनॅमिक अजून एक असतं ऑब्जेक्ट रो लेवल सिक्युरिटी. त्याच्यामुळे तुम्ही टेबल्स हाईड करू शकता. टेबल्स प्लस कॉलम्स, कोणते दाखवायचे आहेत कोणते नाही दाखवायचे. आता हे तुम्हाला एवढं समजलं असेल, लेट्स से रो लेवल सिक्युरिटी म्हणजे तुम्हाला ऍक्सेस किंवा तुम्हाला कस्टमायझेशन या बेसिसवर देत आहे की तुम्हाला डेटा कोणता दाखवायचा नाही. ठीक आहे, ओके. तर हे असं आहे. अजून एक तुम्ही ऑब्जेक्ट लेवल सिक्युरिटी जे विचारणार नाही, बिकॉज थोडासा ऍडव्हान्स कॉन्सेप्ट आहे ऑब्जेक्ट लेवल सिक्युरिटी. पण जर तुम्हाला फक्त विचारलं लेट्स से रो लेवल सिक्युरिटीचे कोणते टाइप्स आहेत, तर तुम्ही सांगू शकता स्टॅटिक. स्टॅटिक मध्ये तुम्ही कसं रोल क्रिएट करता ते तुम्हाला माहिती आहे, राईट. प्लस डायनॅमिक, डायनॅमिक मध्ये पण आपण कसं रोल क्रिएट केलं. थर्ड पॉईंट इज ऑब्जेक्ट लेवल सिक्युरिटी. एवढं तुम्हाला फक्त एवढं माहिती पाहिजे. टेबल्स आणि कॉलम्स वी कॅन हाईड, दॅट्स इट. त्याच्यापेक्षा जास्त नाही विचारणार. हे आलं तरच तो समोरचा म्हणेल ह्याला येत आहे बऱ्यापैकी. ठीक आहे, नाही ऍक्च्युली म्हणजे सर्व्हिसेस येणं इज, म्हणजे पॉवर BI येतं पण सर्व्हिसेस तेवढं रिफ्लेक्ट नाही होत लोकांना. ठीक आहे, तर हे आपण करू शकतो असं. ओके, थोडे लेट करून, ठीक आहे. सो दिस इज लेट्स से आपलं जे पण पॉवर BIचं सर्व्हिसेस आहे ते पण मेन तुम्हाला गोष्टी लागतात बघू शकता. अजून तुम्ही युट्यूबला सर्च करू शकता. ठीक आहे, मी काही 1-2-3 टूल्स आहेत. ठीक आहे, जसं की लिहू शकता, जे पण ऑनलाईन असेल ऑफलाईन असेल. टॅब्युलर एडिटर म्हणून एक आहे, राईट. म्हणजे तुम्हाला विचारू शकता. डॅक्स स्टुडिओ एक आहे. ठीक आहे, टॅब्युलर एडिटर, डॅक्स स्टुडिओ आणि पॉवर BI हेल्पर. तर याच्यावर पण तुम्ही जाऊन रीड करू शकता. ओके, टॅब्युलर एडिटर, डॅक्स स्टुडिओ आणि पॉवर BI हेल्पर. ओके, थोडंसं जोपर्यंत तुम्ही ऍक्च्युली वेन यू विल नॉट प्रॅक्टिस ऑन युअर सिस्टम, तेव्हा तुम्हाला अजून क्लिअर होऊन जाईल कसं वर्क होतंय कसं नाही. येस, समजतंय. मे बी थोडंसं हेवी झालं असेल लेक्चर, बट दिस इज टेक्निकल ना. थोडंसं जोपर्यंत तुम्ही प्रॅक्टिस नाही करता याच्यात काहीच सांगू अजून सिम्पल. ओके, सो दिस इज वन थिंग. हा, सगळं ऍक्सेसचा पार्ट आहे, राईट. वन मोर थिंग, मी तुम्हाला एक फाईल पाठवेल ज्याच्यामध्ये सर्व्हरशी कनेक्ट कसं करायचं. ऍज आय हॅव सेड की आता करंटली IP ऍड्रेस आणि पासवर्ड आता नाहीये, मी अवेलेबल म्हणजे भेटला नाही मला म्हणून. पण सिम्पल तुम्ही कसं करू शकता, जसं आपण वेबचं पण केलं. आपल्याकडे अज्युअर मध्ये जायचं. ठीक आहे, सिम्पल व्हॉट युल डू, मी मोर मध्ये क्लिक करतो. ओके, आता तुमचं SQL पण नाही झालंय,
म्हणून थोडंसं मे बी जर नाही समजलं तर ठीक आहे. पण लेट से मी इथे गेट डेटामध्ये अज्युअर म्हणणार. ओके, हे आपल्या याचं चालू आहे. सर्व्हरवरून जेव्हा तुम्ही NMDचा डेटा घेणार. Azure SQL डेटाबेसला मी क्लिक करतो आणि आय से कनेक्ट. ठीक आहे, युजली कनेक्टर विचारतात. हा ठीक आहे, SQL माय SQL साठी कनेक्टर विचारतात, याच्यामध्ये नाहीये. तर हा SQL सर्व्हर डेटाबेस आहे. आता इथे बघा, सर्व्हरचे जे पण आहे आयपी ऍड्रेस तो इकडे येणार. युल सिम्पली एंटर दिस आणि इम्पोर्ट म्हणणार. ऍडव्हान्स्ड ऑप्शन मध्ये बाकी काय टाकायची गरज नाही. तुम्ही कधी कधी काय करता, लेट्स से सर्व्हर वरून जर तुम्हाला SQL, कारण इट लेट्स से कम्युनिकेट्स विथ द डेटाबेसेस. ओके, SQL याच्यासाठी फेमस आहे, राईट. डेटाबेस सोबत आपण इंटरॅक्ट करतो. तर इथे डायरेक्ट क्वेरीचा पण ऑप्शन आहे. मग तुम्ही क्वेरी फायर करू शकता. जेव्हा तुमचा SQL होईल तेव्हा तुम्हाला समजून जाईल कसं क्वेरी हिट करायची. पण सिंपल इकडे आयपी ऍड्रेस टाकणार, इम्पोर्ट म्हणालो आणि मी इथे ओके म्हटलं की फक्त एक पासवर्ड आणि युजर नेम येतं. ते मी माझ्याकडे एक PDF आहे, ठीक आहे, मी तुम्हाला सेंड करतो आता लगेच. त्याच्या थ्रू जे पण स्टेप्स आहेत ते तुम्ही बघू शकता कसं इम्पोर्ट. काही इश्यू आला मला सांगा, आपण बघूया. बट स्टील इव्हेंच्युअली मी काय करतो, एकदा नवनाथ सर आता आउट ऑफ कंट्री आहेत, ठीक आहे. सो मी त्यांना कॉन्टॅक्ट करून आयपी ऍड्रेस आणि पासवर्ड घेतो त्यांच्याकडून आणि एकदा मी शेअर करून देतो. ठीक आहे. अगेन गेट डेटाचा काही इश्यू नाहीये, कारण दिस इज डेटा इम्पोर्टिंग आहे. मेन इम्पॉर्टंट काय, पॉवर BIचं रिपोर्ट डेव्हलपमेंट. ठीक आहे, ते समजलंय. इथपर्यंत कोणाला काही डाऊट? हा जो रिपोर्ट आहे तो मी सेंड करतो. ठीक आहे, तुम्ही याच्यामध्ये ऍडिशन हे करा. ठीक आहे, बाकी म्हणजे लेट्स से जे पण ब्युटिफिकेशनचा पार्ट आहे, जे पण काय ऍड करायचंय, डिलीट करायचंय, हे कंडिशनल फॉर्मॅटिंग आहे, ते क्लिअर आहे ना सगळ्यांना? इथे काय डाऊट नाही ना कॉन्सेप्ट मध्ये तरी, जेवढं आपण पॉवर BI रिपोर्ट मध्ये बघितलं. हे बघा, फर्स्ट हे ठेवा, सर्व्हिसेस प्रॅक्टिस करा. पण पहिलं दिस शुड बी मेन थिंग, कारण तुम्हाला सगळ्यात जास्त इथून क्वेश्चन विचार. अगेन ऍज अ फ्रेशर इट इज एक्सपेक्टेड की हे सगळं माहिती पाहिजे. थोडंसं सर्व्हिसेसचा जरी कॉन्सेप्ट माहिती असले तरी चालेल, पण इफ यू आर गोइंग ॲज अन एक्सपिरियन्स तर तुम्हाला सर्व्हिसेस माहिती पाहिजे. ठीक आहे, एक वेगळं सेक्शनच असतं इंटरव्ह्यू सर्व्हिसेसचं, राईट. अजून कोणाला काही डाऊट इथपर्यंत?